अजून कोणी चालू करायचं सर का? सगळे चालू झाले. टीव्ही 9 मध्ये कोणाची तुमचा कसा असेल फोन? हा भाई लाईव्ह सुरू आहे. मी याला पाठवलं सुरुवात करणार. हॅलो. अच्छा संजय राऊत. ठीक आहे. ओके. हां बरं. नाही ओके. चला रेडी बाळांनो. सुरुवात करायची असेल तर करा सर. अरे सर किती वेळचं कुठेच तोपर्यंत चला रे. वायर ओके बघा. शेवटची बातमी होती. हे बंद कर. शेवटच्या बातम्या बंद कर. अजून जिवंत राहणार आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कालपासून काँग्रेसच्या वतीनं दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांचा संवाद सुरू आहे. या काळात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी तुमच्या सरकारकडे बोट दाखवले. हे दळबद्री सरकार आहे, नालायक सरकार आहे आणि कमिशन सरकार आहे. हे सगळे शब्द आणि शेतकऱ्यांना मराठवाड्यात असलेला दुष्काळ या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी डिव्हिजनल कमिशनरकडे एक तातडीची बैठक घेतली होती. इव्हन दो आचारसंहिता असताना अशी बैठक घेता येते का, तर त्यासाठी पूर्व परवानगी सुद्धा सरकारने निवडणूक आयोगाकडे मागितली, त्यांना ती दिली. दुष्काळासंदर्भामध्ये करायच्या उपाययोजना काय केलं पाहिजे, कोणत्या लेवलनी केलं पाहिजे, किती गांभीर्याने घेतलं पाहिजे, या संदर्भामध्ये सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना, डिव्हिजनल कमिशनरला देण्यात आलेल्या आहे. या बैठकी पार पडल्यानंतर काही लोक झोपीतून जागे झाल्यासारखे जागे झालेत आणि आता ते पाहणी दौरे करतायत. मुळामध्ये निवडणुकीच्या प्रचारानंतर मिळालेली उसंत आणि त्या अनुषंगाने केलेले ह्यांचे हे दौरे राजकीय भांडवल कसं करता येईल यासाठी झालेले दौरे आहेत. सर्व तालुक्यातील जनतेला माहिती आहे, मराठवाड्यातील जनतेला माहिती आहे की सरकार यावर काय उपाययोजना करतात, किती ठिकाणी किती टँकर लागलेले आहेत, कसा पाणी पुरवठा केला जातोय. आणि मग हे दौऱ्याची पाहणी करताना मग मुख्यमंत्र्याला फोन लावणे आणि मुख्यमंत्री नॉट रिचेबल असं सांगणं, जणू काही हे फोन लावणारा आणि मुख्यमंत्री यांच्या फोनची वाट पाहत बसले असतील असा त्यांचा समज असावा. काल अहिल्यादेवींची जयंती साजरी करायला चोंडीमध्ये स्वतः मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर मी स्वतः होतो. अनेकाद्या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये असताना किंवा भाषण करताना आलेला फोन उचलत नसतात, हे समजण्यासारखं आहे. पण तरीही यांना टीका कशी करता येईल यावर यांचा जास्त भर आहे. या सरकारने काय करतं, या सरकार कसं चाललंय हे सर्वसामान्य जनता जाणते. परंतु यापूर्वीचं सरकार कसं होतं याच्याकडे जर पाहिलं तर हे सगळं अजगरासारखे झोपी गेलेलं सरकार होतं. आम्हाला कोणाशीच काही देणं घेणं नाही, आम्ही कुणाकडेच पाहणार नाही आणि प्रत्येक जण आपापल्या खात्याचा मंत्री हा मला कसं भर अब्दुल्ला गुड थैली में या पद्धतीचा त्यांचा तो कारभार चालला होता. ही सर्व जनता जाणते. म्हणून आमच्यावर टीका करण्यापैकी किंवा त्याच्याऐवजी तुम्ही सरकारला सपोर्ट केला पाहिजे. जे सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक काम करतं
त्यावेळेला आपली भूमिका त्यांच्याबरोबर राहून किंवा त्यांना सहकार्य करून शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, मग ते कोणत्याही तालुक्याचे असेल, तुमच्या मतदारसंघातील जरी असले तरी हे सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला पाहिजे. परंतु यांना या प्रश्नाची देणे घेणे नाही. ही नौटंकी यांची काही दिवस चालेल, आणखीन 2-3 दिवस हे नौटंकी करणार, नंतर हे कुठं जातील हे यांना सुद्धा माहीत पडणार नाही. म्हणून यांना हे नौटंकी करण्यापुरता हा त्यांचा विषय होता. त्यांचे नेते जर पाहिलेत हे सर्व परदेशी वारीवर आहेत आणि हे जे आता यांना जे जाणं जमलं नाही हे 2-3 दिवसानंतर परदेशी वारीकडे जातील. परदेश वारीवरून काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय आणि सार्वत्रिक एक चर्चा आहे की शेतकरी अडचणीत असताना, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, शेतकरी संकटात सापडला असताना कृषी मंत्री मात्र परदेशात थंड हवा खात आहे. मंत्री जरी परदेशात गेले असतील तर त्याच्यामुळे त्याची यंत्रणा बंद पडण्याचं कोणतंही कारण नाही. स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, या सर्व यंत्रणेकडे स्वतः मॉनिटरिंग करतायत, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सूचना देत आहेत. म्हणून चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. ज्या ठिकाणी बियाणं मिळालं नाही, ज्या ठिकाणी बोगस बियाणं दिल्या जाईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं या सरकारचं धोरण आहे. म्हणून आपल्याला जे काम करायचंय त्याकडे लक्ष दिलेलं बरं. कोण कुठं गेलं यापेक्षा शेतकऱ्यांना काय मिळालंय याच्याकडे आपला दृष्टिकोन असला पाहिजे. अजित पवार म्हणाले की छगन भुजबळ आणि आमच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही. अजित पवार आणि भुजबळांमध्ये संभ्रम असण्याचं काही कारण नाहीये. आम्हालाही वाटतं तसा नसावा, परंतु ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांचे स्टेटमेंट येत आहेत ते स्टेटमेंट पाहता हे नेमकं यांची भूमिका काय ही एकदा अजितदादांनी सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. संभ्रम निर्माण करणं आणि त्यातून इतरांना वाव देणं मला वाटतं हे योग्य नाही. म्हणून अजितदादांनीच त्याच्याबद्दलचा जर खुलासा केला तर आणखीन चांगलं होईल. संभ्रम नाही, परंतु जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये अशी भूमिका एखाद्या नेत्याने घेणं हे चुकीचं आहे असं आमचं स्पष्टपणे मत आहे. सरळ सरळ ते नाराजच आहेत. फक्त या त्या गोष्टींना बोलून दाखवतात. आल्याच त्यांचं असं झालंय, त्यांना पश्चाताप होतोय असंही काही लोक म्हणतात. आता मग ते नाराज असेल त्यांनी बोलून दाखवलं पाहिजे ना. बघा, एखादी गोष्ट किती दिवस लपून ठेवणार तुम्ही नाराज असाल तर नाराज बोला ना. काय फरक काय पडणार आहे. तुमची भूमिका जोपर्यंत तुम्ही स्पष्टपणे मांडत नाही तर त्या भूमिकेचं कोणी गांभीर्याने घेतील कसं. कोणत्या गोष्टी तुम्ही नाराज आहेत, काय तुम्हाला हवंय, कशासाठी तुम्ही नाराज आहात या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे की नाही. नाही हे नाही झालं म्हणून हे नाही, मग माझी भूमिका अशी नाही, मग माझी भूमिका तशी नाही. हे जे असे जे संभ्रम निर्माण करणारे प्रश्न आहेत ना हे मांडू नका. मग स्पष्टपणे बोलून द्यायचं, काय फरक पडतोय. आणि भुजबळासारख्या मोठ्या नेत्याने बोललं तर त्याचं गांभीर्याच्या प्रश्नाची जर जाण असेल तर त्याचा सोडायचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही ते प्रश्न घेऊनच फक्त बोला. बाकी अवांतर प्रश्नावर बोलण्यात काही कारण नाही. मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलनावर उपोषणाला बसणार आहेत. तत्पूर्वी काल त्यांनी पुण्यामध्ये 288 जागेवर विधानसभेच्या निवडणुका लढवणार असा इशारा दिलाय जर सगळे सोयरीच्या संदर्भात सरकार निर्णय घेतला नाही तर. मनोज जरांगे पाटील 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. मला वाटतं सरकार सर्व सकारात्मक असताना ज्या 40 वर्ष ज्या लोकांनी या सगळ्या आरक्षणापासून मराठा समाजाला दूर ठेवलं होतं, ज्यांच्या तोंडाला त्यांनी पानं पुसली होती, ज्यांच्या कधीही मागण्या गांभीर्याने घेतल्या नव्हत्या, त्या सर्व मागण्या गांभीर्याने या सरकारने घेतलेल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जवळपास 3.5 लाख कर्मचारी लावून ह्या कुणबी नोंदी त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. त्यांनी त्या सर्वे केलेला आहे आणि आजच्या घडीला मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झालेली आहे. अनेकांना ते मिळालेले आहे. 10% आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मराठा समाजाच्या जो निगडीत आहे तो सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आणि 10%चं आरक्षण दिलेलं आहे. आता ते आरक्षण टिकवायचं कसं ही सरकारची जबाबदारी असल्यामुळे सरकार त्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहे. सगळ्या सोयऱ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये सुद्धा सरकार या आचारसंहितेनंतर विचार करणार आहे. म्हणून हे सर्व जर जेव्हा होत आलेलं आहे, जेव्हा हे सर्व निर्णय घेत आहे सरकार, त्या टायमाला आमची इथं विनंती राहील की त्यांनी
उपोषणाचा मार्ग न अवलंबता सरकारशी आता सकारात्मक चर्चेसाठी बसलं पाहिजे. दुसरं त्यांनी जे काही सांगितलंय की जर आम्हाला हे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 288 जागा लढू. बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संपूर्णपणे अधिकार दिलेला आहे. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. कोणी कशा निवडणुका लढवायच्या, कोणी कधी पक्ष काढायचा किंवा काय करायचा याचा सर्वस्वी निर्णय हा त्यांचा असणार आहे. म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही त्याच्यावर शंका उपस्थित करणं किंवा त्याच्याबद्दलचा विरोध करणं असं काहीही नाही. त्यांना जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांचा जर ते वापर करत असतील तर त्याबद्दल आमचं कुठंही ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. कुणीही निवडणुका लढवाव्यात हे घटनेने दिलेला त्यांना तो अधिकार आहे. म्हणून ते जर निवडणुका लढत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. संजय राऊत असं म्हणाले की मी जे लिहितो ते सत्याच्या आधारे लिहितो. 4 जून नंतर देशाची उलटे चक्र फिरतील. बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस देणार का, असा सवालही त्यांना केला. आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीतून हे सरकार झाले आहे असंही, आणि निवडणुकीमध्ये पैसा वाढून सरकार आहे. 4 जूनच्या नंतर सरकार बदलणार आहे हे जेव्हा ते सांगतायत आणि दुसरीकडे दलदलीत फसलेलं सरकार त्यांनी पैसे वाटल्याचं सांगतायत. अहो, जर सरकार बदलणार असेल तर 5 जून पासून आमच्या चौकशा सुरू करा, आमच्यावर कारवाया करा. परंतु तुमचं जर खोटं जर ठरलं तर त्याच शिवाजी पार्कवर उभं राहून लोकांना तुम्हाला जोडे मारायला लावायला सांगा आणि स्वतःचं एक ज्याला म्हणतात प्रायश्चित ते शिवसेना प्रमुखाच्या समाधीसमोर तुम्ही घ्याल का, हा मला त्यांना बेसिक प्रश्न आहे. संजय राऊत असंही म्हणाले की 4 जून नंतर खूप मजा येणार आहे. मजा तर येणार आहे ना. हे आघाडीमधले असलेले 27 पक्ष हे एकमेकावर टीका करण्यामध्ये वर्षभर घालवणार आहेत. तुझ्यामुळं सरकार नाही आलं, तुमच्या कमीमुळे सरकार नाही आलं, तुम्ही असं बोलल्यामुळे सरकार नाही आलं, हे असे एकमेकावर गंभीरपणे आरोप करण्यातच यांचा सर्व टाइम जाणार आहे. म्हणून आलेल्या सरकारच्या वर काही बोलण्यापेक्षा यांच्या आपसामधल्या लाथाळ्यावर हे सर्वात जास्त चर्चा होणार आहे. याच मुद्द्यावर इंडिया आघाडी जिंकली तर 48 तासामध्ये आम्ही पंतप्रधान घोषित करू असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काल सांगितलं. हे बघा, जे होणार नाही त्याच्यावर वल्गना करणे चुकीचं आहे. सरकार जेव्हा येणारच नाही त्याचा 48 तास काय 48 मिनिटांमध्ये सुद्धा काही घडणार नाही. म्हणून आता त्यांनी फक्त या स्वप्न पाहावेत. तुम्हाला खात्रीलायक सांगतो, लोकांनी त्यांची मानसिकता ठरवलेली आहे आणि येणाऱ्या 4 तारखेनंतरच्या निकालानंतर जेव्हा या महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं यांचे सगळे चेहरे उघड पडतील. एक निश्चित आहे, काँग्रेसचा एखाद्या वेळेला जर विरोधी पक्षाने सपोर्ट केला तर विरोधी पक्षनेता होऊ शकतो. याशिवाय त्यांच्याकडे कोणताही सत्ता येण्याची काडी मात्र ही चान्सेस नाहीत. शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशी सुनील तटकरे यांनी एक दावा केलेला आहे. सुनील तटकरेने थोडंसं फिरून सांगितलेलं आहे. राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत ते मुळामध्ये अजितदादाकडे येतील किंवा महायुतीच्या घटक पक्षाकडे कोणत्याही पक्षाकडे येतील. ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. त्यांना भवितव्य इथं दिसतंय आणि याचा सर्वचा तुम्हाला जो लेखाजोखा ज्याला म्हणता येईल तो तुम्हाला 4 तारखेनंतर पाहायला मिळेल. ते सुनील तटकरे असं म्हणतायत, तुम्ही असं म्हणताय, तर सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते म्हणतायत की 4 जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील, शरद पवार गटातून अनेक आमदार आणि नेते आमच्या पक्षात येतील. जयंत पाटलांना तर आम्ही तर पहिल्या दिवसापासून मी सांगतोय, जयंत पाटलाचं तिथं अस्थिर आहे. त्यांना तिथं करमतच नाही मुळामध्ये. अहो, अखेरला त्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर आज जर त्यांना रोहित पवारच्या हाताखाली काम करावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाहीये. तिकडे बी एक युवराज जन्माला आलेला आहे. त्यांनी आता आदेशित करायचं का जयंत पाटलांना पण, मोठ्याल्या नेत्यांना पण. तिथंही सुद्धा तिथे चालू आहे सुप्रिया ताई आणि रोहित पवार. अहो, त्या ज्या लोकांनी पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार साहेबांबरोबर आपली हयात घातली त्यांना जर त्यांचा अपमान होत असेल तर त्या पक्षात ते राहतील कशाला. म्हणून जयंत पाटील पक्ष सोडणार एवढं मात्र निश्चित आहे. 20 तारखेला मुंबईमध्ये मतदान होतं. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
त्या पत्रकार परिषदेवरून आशिष शेलार यांनी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती आणि आता राज्य निवडणूक आयोग त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे. नको त्या वेळेला केलेली घाई ही उद्धव ठाकरे साहेबांना निश्चित नडणार आहे आणि जेव्हा निवडणूक आयोग याची चौकशी करेल तर त्यावर तो योग्य ती कारवाई सुद्धा ते करणार आहे. अत्यंत घाई एसटीवर लिहिलेलं असतं ना, अति घाई संकटात नाही, तो प्रकार आज उद्धव साहेबांच्या बाबतीत घडतोय आणि ते त्यांनी करायला नको होतं असं आमचं मत आहे. एकीकडे जर पाहिलं गेलं तर ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना जे 850 रुपयाला बी बियाणं मिळते ते मात्र आजच्या घडीला 2000 पर्यंत आहे आणि त्याला लागून दुसरं प्रश्न असा आहे की जे पीक विमा काही शेतकऱ्यांना मंजूर झाली काहींना मंजूर नाही झालेले आहे. त्याच्यामध्ये अशी तफावत असली की जे पीक विम्याची पाहणी असती सर्वे करावा लागतो तो शेतकऱ्याकडून केला गेला नाही, त्यामुळे ते त्यापासून वंचित आहे. काहीकडून जर सर्वे केल्या गेला नसेल तर त्याचा दुबारा सर्वे केला जाईल. पुन्हा जी मूळ किंमत आहे खताची त्यात जर कोणी एक्स्ट्रा पैसे मागत असेल किंवा त्याला म्हणतात ब्लॅकने विकत असेल तर निश्चित अशा तक्रारी त्यांनी तिथलच्या असलेल्या कलेक्टर, तिथलच्या असलेल्या कृषी अधिकारी किंवा तिथलच्या असलेल्या प्रांत किंवा डिव्हिजनल कमिशनरपर्यंत जर केल्या तर याचं गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई ही तातडीनं केली जाईल. हा एक इमर्जन्सी कॉल समजला जाईल. म्हणून बांधवांना सुद्धा विनंती आहे की असे जर प्रकार कुठेही घडत असेल तर तातडीनं या संदर्भामध्ये तक्रारी द्या. बोलून होणार नाही तर तक्रारी जर त्या दाखल झाल्या तर तातडीने त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. निकाल यायला 4 दिवस बाकी आहे. आपण पाहिलं तर पण सर्वकडे जर बघितलं आपण तर पुण्यासारख्या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या अभियानाचे बॅनर सुद्धा लागले. कार्यकर्ता असतात, उत्साहामध्ये बॅनर लावतात. प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल आणि ते बॅनर लावल्यानंतर उमेदवाराला सुद्धा थोडंसं समाधान वाटतं की माझे हितचिंतक आहेत, परंतु जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काही खरं नाही. संजय राऊत असं म्हणले की बेडरला वाचवायला मुख्यमंत्री, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पिंगळे सगळे कसे एक वाचवायला आले. इतिहासामधली ही पहिली घटना आहे. एखाद्या ॲक्सिडेंट केसमध्ये घडलेली ही पहिली घटना आहे की ज्यामध्ये मुलगा नाबालिक आहे त्याला सुद्धा जे कोर्टाने जे काही आदेश दिले होते त्यावर सुद्धा अपील करून पुन्हा त्याला रिमांडमध्ये घेण्यात आलं. त्याला जबाबदार असलेल्या त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्याला जबाबदार असणाऱ्या त्याच्या आजोबाला ताब्यात घेण्यात आलं. त्याला जबाबदार असणाऱ्या त्याच्या आईला सुद्धा अटक करण्यात आलं. ही घटना इतिहासामध्ये आजपर्यंत घडली नाही आणि त्यामुळं हे सरकार किती गांभीर्याने घटनेकडे पाहतंय हे लक्षात आलं पाहिजे. परंतु ज्याला ही अक्कल नाही त्यांनी उगाच अशी बडबड करू नये. त्याच्या हॉटेल सील करणं एवढे सर्व प्रकार संपेल एवढं मात्र आम्ही अग्रलेख जरी लिहित नसलो तरी हे सत्यवचन आहे. ससूनमध्ये दिवसाला 25 रुग्ण मेल्याची घटना देखील समोर येत आहे. मात्र आता सर्वसामान्यांच्या ऍडमिट होण्याची भीती निर्माण होते. असं नसतं. सरकारी दवाखान्यामध्ये खाजगी रुग्णालयातले सिरियस पेशंट जेव्हा असतात त्या टायमाला सरकारी रुग्णालयामध्ये शिफ्टिंग केले जाते. शेवटची घटका मोजताना काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधले पाठवले जातात. म्हणून कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये तुम्हाला हा आकडा वाढताना दिसेल. त्याचा ॲडमिट झाल्याचा दिनांक पहा आणि त्याचा मृत्यूचा टाईम पहा तर तुम्हाला हे इतर ठिकाणाहून आलेले रुग्ण तुम्हाला त्यात दिसतील. म्हणून आपल्या जे सरकारी दवाखाने जे गरिबांसाठी त्याच्यावर असा शंकेची पाल आपण त्याच्यात चुकवू नये. सरकारी दवाखान्यातले अनेक असे डॉक्टर आहेत जे सेवाभावी चांगलं काम करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या घाटी रुग्णालयाने सर्वात चांगली सेवा दिली. म्हणून त्यांना आपण प्रोत्साहनही दिलं पाहिजे. इतरांचा भार ते आपल्या अंगावर घेतात. इतर प्रायव्हेट हॉस्पिटलचा भार आपल्या अंगावर घेतात आणि त्याच्यामुळे ती संख्या वाढल्याची आपल्याला दिसते. विजय वडेट्टीवार म्हणतात कृषी मंत्री विदेश दौऱ्यावर आहेत, मुख्यमंत्री ही नॉट रिचेबल आहेत आणि त्यानंतर तुम्ही सरकारमध्ये येतात आणि मंत्री होतात ते नेमकं झक मारायला होतात का असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवारवर थोडा उन्हाचा परिणाम झालेला आहे. संजय राऊतच्या अपसेंटीचा फायदा ते बरोबर घेत आहेत म्हणून त्यांची असा बेताल वक्तव्य निघत आहे. मोदी ध्यान साधनेला बसले तर त्यांनी तिकडंच मरावं
असा वक्तव्य जर ते करत असतील तर त्यांच्या बुद्धीची आता कीव करायची वाटते. म्हणून विजय वडेट्टीवारला सुद्धा ऊन लागण्याचा हा परिणाम आहे. त्यांनी सुद्धा आता आराम करणं गरजेचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान होणार, इंडिया आघाडीच्या 350 पेक्षा जागा मिळतील असं वडेट्टीवार म्हणले. तर अमित शहा असं म्हटले की 400च्या पार आमच्या जागा येतील आणि आमचा पंतप्रधान. वडेट्टीवार जे बोललेले आहेत ते आपल्या नेत्याबद्दल असं बोलणं त्यांना क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. जोपर्यंत ते राहुल गांधीबद्दल चांगलं बोलणार नाही तोपर्यंत नाना पटोलेची हकालपट्टी होणार नाही. हा त्याच्या मागचं राजकारण आहे. त्यांनी राहुल गांधीबद्दल त्यांना चांगलं बोलणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आता पटोलेची जेव्हा हकालपट्टी होईल त्या टायमाला त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागेल का यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे. म्हणून निवडणुकीमध्ये काय होणं त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. नाना पटोले म्हणतात मी राज्यात 30 आणि देशात 300 येणार. दोघांची स्पर्धा चालू आहे, नाना पटोले आणि वडेट्टीवार. पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण? जोपर्यंत नाना पटोलेला हटवत नाही तोपर्यंत वडेट्टीवारवर चढत नाहीत. म्हणून जर प्रदेशाध्यक्ष झाले नाही तर ते दुसऱ्या पक्षात जातील हे मात्र निश्चित झालेलं आहे. म्हणून आता त्यांच्या स्टेटमेंटला एवढं महत्त्व देऊ नका. 4 तारखेची वाट पहा. निकाल आल्यानंतर हे दोघंही रडत बसतील. ओके, धन्यवाद. थँक्यू.